नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ज्या ताज्या वेलेल्या गायी असतात किंवा म्हैस असतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्यांच्या वजनाची घट होताना पाहायला मिळत असते. आपल्या गायीमध्ये व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचे वजन हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे दुधाचे उत्पादन सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत असते. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यासाठी अशी काही 3 औषधं सांगणार आहोत. आपण जर या औषधांचा वापर आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना या ज्या वजन कमी होण्याच्या समस्या पाहायला मिळतात किंवा इतरही आणखीन आपल्याला जे काही अडचणी येत असतात तर त्या सर्व टाळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळू शकतो. तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या गायींमध्ये व्यायल्यानंतर वजन कमी होण्यापाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर मित्रांनो, यामधील सर्वात पहिले आणि महत्त्वाचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपली पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या समस्या आपल्याला आल्या तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना दुधाच्या उत्पादनासाठी जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा जर आपण त्यांच्या आहारामधून भागवली गेली नाही तर आपले जे पशु आहेत तर ते शरीरामधील चरबीचा वापर ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी करतात. त्यामुळे मित्रांनो, हळूहळू आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरातील ऊर्जा जी आहे तर ती कमी होत जाते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनामध्ये घट आपल्याला पाहायला मिळते. दुसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढत असते. त्यासोबतच त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर त्याची जी गरज आहे तर ती सुद्धा वाढलेली असते. परंतु त्या ठिकाणी जर आपल्या पशूंच्या आहारामधून त्या ऊर्जेची गरज भागवली गेली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वजन कमी होण्याच्या अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना निकृष्ट दर्जाचा चारा असेल, कमी प्रमाणामध्ये खुराक असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये वजन घटण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला, यामध्ये मिल्क फिवर असेल, किटोसिस असेल, तर यांसारख्या आजारामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर हळूहळू वजनाची कमतरता होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर त्यांना पचनासंबंधित अडचणी आल्या तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वजन कमी होण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, या कारणांमुळे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे वजन कमी होण्याच्या अडचणी आपल्याला येत असतात. मग मित्रांनो, आपण या ठिकाणी कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे की आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचे वजन सुद्धा कमी होणार नाही, त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते सुद्धा कमी करण्यासाठी फायदा होईल, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल आणि सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढेल आणि पचन सुद्धा सुधारेल. तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिले जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण हेस्टर या कंपनीच्या लिक्विड प्रोटीन सी या औषधाचा वापर आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये करायचा आहे. मित्रांनो, या प्रोटीन सी औषधामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहे, एनर्जी दिलेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या प्रोटीन सी औषधाचा वापर आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंच्या शरीरामधील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या औषधाचा पहिला फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल किंवा इतर कुठले मेटाबॉलिक आजार असतील तर त्यांना टाळण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच या औषधाचा दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी या औषधाचा फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा होतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल तर तो देखील कमी करण्यासाठी या प्रोटीन सी औषधाचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्या आहारामध्ये या प्रोटीन सी लिक्विडचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या काही वजन कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी निश्चितच चांगला फायदा या औषधाचा आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये मित्रांनो, आपण 100 ते 200 मिली दिवसातून 1 ते 2 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि यामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी होताना पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण दुसरे कुठले औषध वापरायचे आहे की जे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजन कमी होण्याच्या जे काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी मदत करेल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया.
मित्रांनो, यामध्ये आपण दुसरे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे हिमालया या कंपनीच्या लिक्विड लिव्ह 52 या सिरपचा वापर आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये करायचा आहे. मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती आलेला जो काही प्रसूतीचा तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जर आपण या लिव्ह 52 सिरपचा वापर केला तर त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होईल. त्यासोबतच या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये करू तर त्या ठिकाणी त्यांच्या पचनाच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल. त्यामुळे त्यांचे पचन सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला फायदा होईल. आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरवरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल किंवा त्यांच्यामध्ये किटोसिस सारखे समस्या असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यामुळे दुसरे जे काही औषध वापरायचे आहे तर ते लिव्ह 52 या सिरपचा वापर आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंच्या आहारामध्ये करायचा आहे. यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगली होईल, त्यांचे पचन चांगले सुधारेल, त्यांच्यामध्ये या जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांची सुद्धा शक्यता कमी करण्यासाठी फायदा होईल. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन सुद्धा वाढवण्यासाठी या लिव्ह 52 सिरपचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. सोबतच त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस असेल तो कमी करण्यासाठी फायदा होईल. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा या लिव्ह 52 सिरपचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, या औषधाचा वापर करताना आपण 50 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 15 ते 20 दिवस जर या लिव्ह 52 सिरपचा वापर आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये केला तर आपल्याला नक्कीच अतिशय सुंदर रिझल्ट त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की तिसरे कुठले औषध आहे ज्याचा वापर आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये करायचा, की ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये ज्या वजन कमी होण्याच्या समस्या पाहायला मिळत असतात तर त्या कमी होण्यासाठी फायदा पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील तिसरे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे ॲलेम्बिक या कंपनीच्या लिक्विड शार्कोफेरॉल या औषधाचा वापर आपण आपल्या ताज्या वेलेल्या पशूंमध्ये करायचा आहे. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत, आयर्न आहे, फोलिक ॲसिड आहे, सायनोकोबालामिन आहे. तर या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक ऊर्जा देण्यासाठी या लिक्विड शार्कोफेरॉलचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच आपल्या या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामधील कॅल्शियम असेल किंवा इतर कुठले विटॅमिन्स मिनरल्स असतील तर त्यांची जी कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांची भूक जी आहे तर ती वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते देखील टाळण्यासाठी या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी देखील या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये पहिले जे काही औषध वापरायचे आहे तर ते आहे लिक्विड प्रोटीन्स या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करायचा आहे. त्यासोबतच आपण लिव्ह 52 सिरप आणि त्यासोबतच आपण शार्कोफेरॉल लिक्विड या तिन्हींचा जर आपण ताज्या व्यायलेल्या पशूंच्या आहारामध्ये एकत्रित वापर केला तर आपल्याला आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये वजन कमी होण्याच्या ज्या काही समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होते तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि ज्यावेळेस आपण या 3 औषधांचा वापर त्या ठिकाणी करू तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. या 3 औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रित केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आजार त्या ठिकाणी होणार नाही. आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती एक चांगली चमक येईल, त्यांचे वजन वाढेल, त्यांच्यामध्ये जे काय रिप्रोडक्शनच्या आपल्याला समस्या येत असतात तर त्या दूर करण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढून जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे आपण या प्रकारे जर उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची जी काही कमतरता होत असते तर ती टाळण्यासाठी आपण कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.